शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा। मित्रांनो, आजचा आपण बारामतीचा बाजार जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। शेतकरी मित्रांनो, कोथिंबीर बघू शकता या ठिकाणी 5 पासून ते 10 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर मेथी बघू शकता 8 पासून ते 12 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। शापू बघू शकता, शापू 4 ते 5 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर मुळा बघू शकता 5 पासून ते 10 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। लिंबू बघू शकता, लिंब ही 20 पासून ते 40 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत। मित्रांनो, मिरची बघू शकता या ठिकाणी 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर मित्रांनो, पालक बघू शकता या ठिकाणी 6 रुपयांपासून ते 8 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर मित्रांनो, कांदा पात बघू शकता या ठिकाणी 8 ते 10 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। 8 पासून ते 10 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे। मित्रांनो, गवारीचे दर आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात। या ठिकाणी गावरान गवार बघू शकता 150 ते 180 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर पुणेरी गवार ही 40 ते 60 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। मित्रांनो, कारलं बघू शकता या ठिकाणी 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं। घेवडा बघू शकता या ठिकाणी 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर मित्रांनो, दोडका बघू शकता या ठिकाणी 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। बीन्स बघू शकता या ठिकाणी 40 ते 45 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर काशी फळ भोपळा बघू शकता 8 पासून ते 15 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। मित्रांनो, आलं बघू शकता या ठिकाणी 20 ते 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। 20 पासून ते 50 रुपये किलो याप्रमाणे। मित्रांनो, राजमा बघू शकता या ठिकाणी राजमा 40 ते 45 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। गाजर कसं आहे मित्रांनो? गाजर बघू शकता या ठिकाणी 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। कोबी बॅग बघू शकता या ठिकाणी 200 रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। 20 किलोची बॅग 200 रुपयांना याप्रमाणे, 10 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला कोबीची बॅग 10 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। शेतकरी मित्रांनो, काळा घेवडा बघू शकता या ठिकाणी 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाला। शेतकरी मित्रांनो, मालाची क्वालिटी बघून आपल्याला शिमला मिरची बघू शकता तुम्ही। शिमला मिरची ही 20 पासून ते 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा क्वालिटीमध्ये 50 रुपये किलोपर्यंत माल हा आपल्याला पाहायला मिळतोय।
त्याचबरोबर पिकाडोर मिरची बघू शकता 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मालाची क्वालिटी बघून दर ठरला जातो. 35 रुपये 35 रुपये 35. मित्रांनो पपई बघू शकता या ठिकाणी 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर मित्रांनो कलिंगड बघू शकता 8 ते 10 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय. हे बघू शकता कलिंगड. शेतकरी मित्रांनो काकडी बघू शकता या ठिकाणी 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. 10 पासून ते 15 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर मित्रांनो फ्लावर कॅरेट बघू शकता या ठिकाणी 150 ते 200 रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. एक नंबर हे बघू शकता 150 ते 200 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर कोबी कॅरेट बघू शकता 100 ते 125 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. 100 रुपयांपासून ते 125 रुपयांना कॅरेट. त्याचबरोबर मित्रांनो वांग बघू शकता या ठिकाणी 20 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर मित्रांनो गावरान गाजर बघू शकता या ठिकाणी 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. 30 पासून ते 40 रुपयांपर्यंत किलो बघू शकता. मित्रांनो भोपळा बघू शकता या ठिकाणी 200 ते 250 रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो केळी बघू शकता या ठिकाणी केळी 300 ते 350 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो या ठिकाणी दोडका बघू शकता 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे दर आपल्याला पाहायला मिळतात. मालाची क्वालिटी बघून दर हे ठरले जातात. हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला दोडका पाहायला मिळतो. पिकाडोर मिरची कशी? पिकाडोर मित्रांनो पिकाडोर मिरची बघू शकता या ठिकाणी 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर मित्रांनो शेवगा शेंग बघू शकता या ठिकाणी 40 पासून ते 70 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो या क्वालिटीमध्ये काशीफळ भोपळा आपल्याला पाहायला मिळतो. हा 15 रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळतो. हे बघू शकता. त्याचबरोबर वाटाणा बघू शकता या ठिकाणी 90 ते 100 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर भुईमुग शेंग बघू शकता या ठिकाणी 50 ते 55 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो बटाटा बघू शकता या ठिकाणी 19 ते 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. क्वालिटी माल हा 19 ते 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो टोमॅटो कॅरेट बघू शकता या ठिकाणी 200 ते 300 रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. असा टॉप क्वालिटी माल 300 रुपयांपर्यंत आपल्याला पाहायला मिळतो. हे बघू शकता. शेतकरी मित्रांनो सीताफळ बघू शकता या ठिकाणी 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो अशा क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता. हा 150 ते 200 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय.
मित्रांनो पुदिना बघू शकता या ठिकाणी 3 ते 5 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो बीट बघू शकता या ठिकाणी 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. 20 रुपये किलो प्रमाणे हे बघू शकता. मित्रांनो या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता 30 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मालाची क्वालिटी बघून दर ठरला जातो. ह्या क्वालिटीमध्ये 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला वांग पाहायला मिळते. मित्रांनो स्वीट कॉर्न बघू शकता या ठिकाणी 10 ते 12 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी मेथी बघू शकता 8 ते 10 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो भेंडी बघू शकता या ठिकाणी 20 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. 20 पासून ते 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर मित्रांनो हे होतं बारामतीचं मार्केट. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.